brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। दिल्ली विधानसभा निवडणुकांचे धक्कादायक निकाल हाती आलेत। जवळजवळ 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुललंय। आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसलाय। आम आदमी पार्टीचा चेहरा असलेल्या अरविंद केजरीवालांना सुद्धा त्यांची जागा राखता आली नाहीये। भाजपच्या परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा पराभव करत नवी दिल्लीतून विजयाची हॅट्रिक साधली आहे। माजी मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचा चेहरा असलेल्या केजरीवालांना धूळ चारणारे आणि आता थेट दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चर्चेत असलेले जायंट किलर ठरलेले परवेश वर्मा नेमके कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 70 जागांसाठी दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली। शेवटच्या निकालाचे कल जर आपण पाहिले तर भाजप 48 जागा आणि आप 22 जागांवर आघाडीवर होतं। काँग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा राखण्यात यश मिळालेलं नाहीये। विजयासाठी लागणारा 36 हा बहुमताचा आकडा पार केल्यामुळे दिल्लीमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला तर आपचा गड ढासळला। दिल्लीत आपच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला। यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून तब्बल चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। अरविंद केजरीवालांना पराभवाची धूळ चारत भाजपचे परवेश वर्मा दिल्लीमध्ये जायंट किलर ठरलेत। आता मुख्यमंत्री पदाच्या यादीमध्येही परवेश वर्मा यांचं नाव झळकतंय। इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार भाजपच्या परवेश वर्मा यांना 30,088 इतकी मतं, अरविंद केजरीवालांना 25,999 इतकी मतं, काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4,568 इतकी मतं मिळाली आहेत। 4,089 मतांनी केजरीवालांचा पराभव करणारे परवेश वर्मा नेमके कोण आहेत, त्यांची हिस्ट्री काय आहे हे आता जाणून घेऊयात। परवेश वर्मा यांना लहानपणापासूनच राजकीय वारसा लाभलाय। त्यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। वडिलांकडूनच आपल्याला राजकारण समाजकारणाची समज येत गेली, लोकांशी आपण जोडले गेलो असं परवेश वर्मा सांगतात। वडील गेल्यानंतर परवेश वर्मांची राजकारणात एंट्री झाली। 2013 मध्ये परवेश वर्मा यांनी मेहरौली विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने राजकीय कारकिर्दीला त्यांच्या सुरुवात झाली। 2014 मध्ये पश्चिम दिल्लीतून लोकसभेची निवडणूक ते जिंकले। त्यानंतर पुन्हा 2019 ला याच लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले। 2014 ते 2024 10 वर्ष परवेश वर्मा पश्चिम दिल्लीचे खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। 2019च्या लोकसभेमध्ये 5,78,000 मतांनी काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांचा पराभव करत दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार परवेश वर्मा ठरले। परवेश वर्मा संसदेच्या वित्त समितीचे सदस्य देखील राहिलेले आहेत। एकूणच जर आपण बघितलं तर अनेक मोठी पदं त्यांनी भूषवलेली आहेत। राजकीय वारसा त्यांना आहे, राजकीय घराण्यातून ते येतात। इतकी मोठी पदं त्यांनी भूषवल्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। अरविंद केजरीवालांना त्यांनी धूळ चारल्यामुळे, अरविंद केजरीवालांना हरवल्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या यादीमध्येही परवेश वर्मा यांचं नाव झळकत आहे। तुम्हाला एकूणच परवेश वर्मा यांच्याबद्दल काय वाटतं? दिल्लीचे पुढचे मुख्यमंत्री ते होऊ शकतात का? तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।